परिस्थिती बिकट आहे. सकाळी भात कापल्यानं संध्याकाळी पाऊस पडता हो, त्यांची परिस्थिती बिकट आहे. आणि त्याच्यातनं वैतागून इलेले बघितलंच ना, या भाता कापूनच परिस्थिती झालेली आहे. नाही बुवा, किती बिकट. काय घालणार मग, काय मग तसं काय करणार नाही ना. हो, पण ते शेजाऱ्यांचा काय तर बघा वाईट द्या. शेजार हो कशा नाही का, असताना आरची हवी कशा, असताना घरची हवी कशा आरची. काय हो बाकी गावडे वावडे लावून टाकला. उमऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख वाट चुकणार नाही जीवन भर कधी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर पवारासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र गारव्यासारखा. घरात गेलेलो सुद्धा पाठ्य नाही का. असो, वेळेचं भान ठेवून या ठिकाणी अतिशय बोलण्याच्या ओघामध्ये वाईट काही बोललोच नाही, पण बोलण्याच्या ओघामध्ये चुकून वेडावाकडा शब्द आला असेल तर मी 100% माझ्यावर घेऊन जाईल. धन्यवाद. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. टाळ्या. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो. काय काय म्हणते हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. सगळ्यांना टाळायला भजन केलं तर सार्थक होईल. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा. ओ दिगंबरा दिगंबरा दत्त गुरुचे नाम स्मरा. दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता
देवते माते तुझा आई आदिशी माते तुझा आई भैरी भवानी माते तुझा धन्यवाद. खूप सुंदर माऊली संजय पवार बुवा एकदा जोरदार टाळ्या. सारे म पध सा रे साध प म रे सा. बुवा आमच्या देवगडात ना सध्या म्हणजे देवगडचा हापूस आणि सगळ्यांचा बापूस. तर आता आमच्या देवगडात कलमा मोहरूक लागली. ह्या 8-15 दिवसापूर्वी ना देवगडचे आमचे 2 पेटिये पण येले. पण आता आंबो मोहरूक लागलो आणि एवढ्या बिटका पडूक लागली की जे म्हाकड येतील ना ते आमका जाम हैराण करतील. ते म्हाकड हाकवण्यासाठी काय काय आता ते कुत्र्याचो आवाज बैलाचो आवाज माका तर वाटतं माझी जर कलमा मोहवारली आता काळी कुळकुळीत हय ठोस दिलंय त्यांना ती मोहवारली ते एवढी बिटका पडली ना मी तुमका बोलवतोय जरा मग ते मस्त डीजे लावून देतोय मस्त तुमच्या आवाजात म्हाकड सगळे पडतो नक्की ना. चाला मग तुमका मी फुकट भात्यातले आंबे देईन पाठव. सारे म पध प म पध सा साध प म रे सा. बेडूक म्हणजे चिखलाचा भोगता. बेडूक म्हणजे चिखलाचा भोगता. बेडूक म्हणजे चिखलाचा भोगता. सांडुनी रक्ता गोचिड झोंबे. शिर सांडुनी रक्ता गोचिड झोंबे. शिर सांडुनी रक्ता गोचिड झोंबे. शिर सांडुनी रक्ता गोचिड झोंबे. बेडूक म्हणजे चिखलाचा भोगता. जयाची वासना जयाची वासना तयाशीच गोड. जयाची वासना तयाशीच गोड. प्रेम सुख चाड नाही जया. प्रेम सुख चाड नाही जया. वांज म्हणे मी वाढविले दोजार. वांज म्हणे मी वाढविले दोजार. उघडावया कवाड नाही कोणी. उघडावया कवाड नाही कोणी.
सांडोनी रक्ता गोचिड दोमे शिर सांडोनी रक्ता गोचिड दोमे बेडूक म्हणजे चिखलाचा अस्वलासितेला माकियेले काणी अस्वलासितेला माकियेले काणी अस्वलासितेला ते म्हणे राणी तोर सुका ते म्हणे राणी तोर सुका स्वामीची काणी खोविलेले काणी घेत असे धनी गारोगारा घेत असे धनी गारोगारा गोचिड गोंबे बेडूक म्हणजे गाढवासी लाविली तूप पोळी डाळ गाढवासी लाविली तूप डोळी डाळ गाढवासी लाविली तूप पोळी डाळ गाढवासी लाविली तूप पोळी डाळ भुके आळो आळ ताज नाही भुके आळ आज लाज नाही भुके आळो आळ लाज नाही शुंकरा कस्तुरी चंदन लाविला शुंकरा कस्तुरी चंदन लाविला बेतोनी पळाला निष्ठा खाया बेतोनी पळाला निष्ठा खाया सांडोनी रक्ता गोचिड दोमे शिर सांडोनी रक्ता गोचिड दोमे बेडूक म्हणजे चिखलाचा नामा म्हणे माझे मन ओळा नामा म्हणे मन माझे ओळा नामा म्हणे माझे मन हे ओळा नामा म्हणे माझे मन हे ओळा
रक्ता दोचिड दोमे वीर सांडोनी रक्ता दोचिड दोमे बेडूक म्हणजे करा जय जयकार जय जयकार कोकण मुनीचा जय जयकार करा जय जयकार जय जयकार कोकण भूमीचा जय जयकार पूजन कीर्तन होई कोकणची काशी पंढरी भजन सम्राट होऊन गेले कोकणचे कलाभूषण भजन सम्राट होऊन गेले कोकणचे कलाभूषण नमस्कार, धन्यवाद दोन्ही बुवांची आमची. तुम्ही जे काय आम्ही भजनात वेडं वागडं गायलो ते तुम्ही शांत चित्ताने ऐकलात. बुवाने मगाशी सांगितलं खरोखरच
जे काय भजन श्रोते होते ते शांत चित्ताने पेटव उडव झुलव असा काही न मानता शांत चित्ताने ऐकला, त्याबद्दल मी तुमचे मनस्य आभार मानतो. आणि बुवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर काय माझ्या तोंडून वाईट आलं असेल तर सांभाळून घ्या, माफ करा. इथे मी माझं भजन संपवतो आणि भजनाची सांगता करतोय. कुंडली कवरदा शेवटच्या 5 मिनिटात गवळण आणि गजर गोवा श्री संजय पवार यांच्याकडून या ठिकाणी. हो हो. हॅलो हॅलो, घ्या घ्या पटकन जरा माईक घेऊ दे फक्त. धन्यवाद. अतिशय सुंदर. आणि आतापर्यंत जे भजन रसिक थांबले आहेत त्यांना लाख लाख सलाम करतोय. हीच खरीच भांडूपची ओळख आहे. बुवानी बोलले, एकच शब्द बोलतो फक्त. बुवानी काय म्हटलं नाही की आता म्हणतात कलमावरती मोहरोक लागले आणि बारके बारके कोरे येलं म्हणजे बारके बारके आंबे येले तर केरडा येतात ते हाकूसाठी पवार भावांका घेऊन जातोय. माका घेऊनच चालत तुम्ही. हो ते केरडा म्हणजे काय माहिती आहे, मांडव म्हणजे आपले आधी मानव माहित बुवा. त्यांना असं केरडा बेरडा म्हणू नका, त्या मानतात म्हणून तुमच्या कलमावरती ते येतात. त्यांची पूजा करा, त्यांचेच वंशज आपण आहोत हे लक्षात ठेवा. सकल्या नकल्या यसल्या सोसल्या चला, सकल्या नकल्या यसल्या सोसल्या चला. आज धरूया चोरा बस आज सोडायचो ना यशोदेच्या पुरा. दोन तीन धरून घेशील हातात गावलो तर ओघो भेट बोला. सरळ मार्गाने चाललं तर आम्ही पण सरळ जाणार नाही, तर कदमबुवांचे वंशज आहोत. कोणासमोर वाकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही. एक वेळ मोडेन पण मी वाकणार नाही, कारण मी कदमबुवांचा चेलो असेल. बरं ना माऊली, बरं ना. हा माका केरडा हाकूक नेत आता जाणार मी 1 महिना सुट्टी काढून सगळी कलमा काढून आणते आणि तुमका भांडूपाल्यांका पाठवून देते. बघा यांची कशी करते ती. असं छोटीशी गवळण या ठिकाणी सादर करतोय. बुवा राग नसावा, लोभ असावा, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. गावचं वाडातरचा असून की डोंबवलीचा असून दे, वैभववाडीचा असून दे की देवगडचा असून दे, सगळ्यांचा सेम असता. असा काय ना. धन्यवाद. सुखाने सुखरूप तुम्ही गावी जावा आणि तुम्हाला ट्रेन वगैरे व्यवस्थित मिळून ते जाताना किलोमीटर फक्त मोजा. अहो जागा ना माणसाच्या हृदयामध्ये पाहिजे. घरामधली जागा आता कमी झालेली आहे, पण हृदयामध्ये जागा पाहिजे. आणि 100% पवारबुवांच्या हृदयामध्ये एवढी जागा आहे ना, दोघांचं काढावं. हो का लग्न करतास की काय आता करूया म्हणतो तो पुढचा का. पाया आई वडिलांच्या पडायचे. आमचं काय हो, आमच्या पाया पडून काय कोणाचा भला होणार आहे, आमचाच भला झाला नाही. हॅलो. हो या ठिकाणी अतिशय आपण कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ कशी जाऊ 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 कशी जाऊ वृंदावना. आमचे ते पिवळ्या शर्टवाले दादा एकदा जोरदार टाळ्या वाजव. एवढे भजनामध्ये रमावून टाळ्या वाजवत होते. खरोखर आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण गुंतून घेतलं पाहिजे नाही काय. आले बंद करू. पोलीस अधिकारी आहेत स्वतः, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. मग काय टेन्शनच नाही. आता मी गवळण व्यवस्थितच घेते. तुम्ही असताना आम्ही कशा घाबरता हो.
दादा आमचे आहेत ना बा. दादा तो हात पाठीवर म्हणजे पवाराकडे बघू कच नको. पवार म्हणजे असं. कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना, मुरली बासुरी मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. मुरली वाजवितो काना. हरी वाजवी मुरली. नदी भरली यमुना, नदी भरली यमुना, नदी भरली, नदी भरली, नदी भरली, भरली 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 भरली. ओ नदी भरली यमुना, नदी भरली यमुना, ओ मुरली वाजवितो काना. नंदाच्या हरीने कौतुक केले, कानीचे कुंडल काढून नेले. नंदाच्या हरीने कौतुक केले, कानीचे कुंडल काढून नेले. काय करू बाई कोणाला सांगू, करू बाई कोणाला सांगू. नामाची तुम्ही घागडवाना, एका जनार्दनी मणी म्हणा, एका जनार्दनी मणी म्हणा. देव महात्मा कळे ना कोणा, देव महात्मा कळे ना कोणा. कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना. हो हो कसे जाऊ मी गावाला, कसं जाऊ मी गावाला. दांडको घेऊन बसलो तो फुटल्या हो दाराला. हो मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला दुरस्त आलेले गेले वाटतं. हॅलो. कोकण महोत्सव दरवर्षापेक्षा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आळंदीच्या ज्ञानदेवा ज्ञानोबाराया.
आळंदीच्या ज्ञानदेवा ज्ञानोबाराया ओ आळंदीचा ज्ञानदेवा ज्ञानोबा माझा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया सर्व आरोग्य लाभू दे मांगल्य सर्व पाहू शांती शांती शांती. धन्यवाद. परत एकदा आदरणीय सुजयजी धुळत साहेब सहपरिवार